महाराष्ट्र माझा, हृदयात महाराष्ट्र, नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल। तर अत्यंत हृदयद्रावक अशी ही घटना आहे की आचरा गावातील 4 वेगवेगळ्या कुटुंबातील 4 तरुण यांचं अपघाती निधन झालं आणि ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एकंदरीत सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत वाईट घटना आहे असं मला वाटतं। आणि म्हणूनच आज आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसहित आम्ही या 4ही कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला। खरं तर उद्या सन्माननीय नितेशजी राणे आमचे जे पालकमंत्री आहेत त्यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही या सगळ्या परिसरामध्ये मालवण ग्रामीण आणि मालवण शहरामध्ये अनेक कार्यक्रमांचं नियोजन केलेलं होतं। पण अशा पद्धतीची दुर्घटना घडल्यानंतर आम्हाला ते थोडं उचित वाटलं नाही, म्हणून आम्ही आमचे तसे वाढदिवसानिमित्त जे काही आनंदाचे कार्यक्रम आपण ठरवलेले होते त्याचं नियोजन तुर्तास आपण लांबवलेलं आहे, थांबवलेलं आहे आणि आम्ही या 4 अपघातग्रस्त कुटुंबांची भेट घेतली। खरोखर त्या 4ही कुटुंबांची तशी आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे, बेताची आहे। 3 कुटुंबामध्ये लहान मुलं आहेत ज्यांना वडील गेल्याचं समजूसुद्धा शकत नाही अशा वयाची मुलं आहेत आणि ते सगळं जे चित्र होतं ते मन हेलावून टाकणारं होतं। म्हणून आम्ही असा निर्णय केला की कार्यक्रमाच्या ऐवजी आपण या 4ही कुटुंबांना एक आर्थिक मदतीचा हात आम्ही दिला आणि त्याचबरोबर आताच मी कृषी अधिकारी असतील, तहसीलदार असतील या सगळ्यांना सूचना दिल्या की गोपीनाथ मुंडे अपघाती विमा योजना आहे किंवा त्यांचं खातं आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये आणि कुठल्या तरी त्यांच्या विम्याच्या योजना असतील किंवा विमा त्यांना मिळण्याजोगा असेल तर अशा सगळ्या पद्धतीचं जी काही सरकारी मदत अशा विषयामध्ये होऊ शकेल, अपघातासंदर्भातली थोडी चौकशी करून आणि त्यामध्ये काही त्यांना मदत मिळवून देता येईल का, जेणेकरून त्यांचं जे उर्वरित कुटुंब आहे, बायको आहे त्यांची, तिघांच्या पत्नी आहेत, आईवडील आहेत, काही त्यांची मुलं आहेत, तर या सगळ्यांचं जीवन पुढच्या काळामध्ये कसं सुकर करता येईल। एका कुटुंबामध्ये एक जे नाईक जे होते मृत्युमुखी पडले त्यांची मिसेस सुशिक्षित आहेत। आमचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न असा राहील की त्यांच्यासाठी कुठेतरी त्यांच्या शिक्षणाला त्या ग्रॅज्युएट पदवीधर आहेत आणि त्यांना साजेशी कुठेतरी नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न असेल तोही भारतीय जनता पार्टी करेल। एकंदरीत आज आम्ही अत्यंत छोट्या स्वरूपाची अशी आर्थिक मदत जी आपण तात्पुरती म्हणतो, तातडीची म्हणतो अशा पद्धतीची केलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर आम्ही उरलेले सगळे सरकारी ज्या काही योजना असतील त्यातून जितक्यात जास्तीत जास्त लाभ मिळवून देते त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे कार्यकर्ते, माझ्यासोबत आमचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर आणि सगळीच मंडळी आहेत, राजन गावकर आणि सगळी मंडळी आहेत, ते निश्चित प्रयत्न करतील आणि एका दिवसापुरतं नाही तर या सगळ्या कुटुंबियांच्या पाठीशी त्यांना थोडं स्थिर स्थावर होण्यापर्यंत भारतीय जनता पार्टी नेहमी उभी राहील। कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल।